त्या अशोक खरात उर्फ कॅप्टन बाबा त्याला अटक झाली. कुठल्या तरी महिलेने त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला. ठीक आहे ना, आरोप केल्यानंतर गुन्हा दाखल होणं, अटक होणं योग्य आहे, उचित आहे, आवश्यक आहे, कायदेशीर आहे, नैतिक आहे. त्याप्रमाणे ती प्रोसेस झाली. मॅटर कोर्टात जाईल, कोर्टामध्ये खटला उभा राहील. खटल्यामध्ये न्यायाधीशांचा काय जो निर्णय यायचा तो परिस्थिती पाहून, सत्यस्थिती पाहून, पुरावे पाहून येईल. तो जेव्हा येईल तोपर्यंत येईल. आज महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना या सगळ्या प्रकरणामध्ये जे टार्गेट केलं जात आहे आणि त्यांच्या महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा मागितला जातोय, त्यांच्यावर दोषारोप केला जातोय, त्यांची बदनामी केली जाते. मला या संदर्भामध्ये थोडं वेगळं मत मांडायचं आहे. आणि जर तुम्ही देखील तटस्थपणे, अलिप्तपणे, न्यायोचित भूमिकेतून विचार केला, पूर्वग्रह नाही ठेवला, राजकीय खळबळ उडवून देणाऱ्या बातम्यांच्या आधारे विचार नाही केलात, तर मी जे विधान करतो त्या विधानाशी तुम्ही निश्चितपणे सहमत व्हाल. निश्चितपणे रुपाली चाकणकर रुपाली चाकणकर या निर्दोष आहेत. एक लक्षात ठेवा, भारतामध्ये मोजके जर 2-5 नेते सोडले, ज्याच्यापैकी एक शरद पवार आहेत, तर 99.99 राजकीय नेते, आता तो विषय म्हणून नाही तर असं मी यादी घेतली तर उद्योगपती, कलाकार, नेते, अभिनेत्री, सामान्य माणसे, असामान्य माणसे, सगळ्या क्षेत्रातली, शिक्षण महर्षी, सहकार महर्षी, काही घ्या, कोणत्या कॅटेगरीतली माणसं घ्या तुम्ही, 99.99 माणसं कोणत्या तरी देवाला तर मानतात, ते ठीक आहे, त्याच्याबद्दल तो विषयच नाही आता, पण कोणत्या तरी जिवंत किंवा मृत, सामान्य माणसं सुद्धा 99.99% कुठल्या तरी जिवंत किंवा मृत अशा सत्पुरुषाला, ज्याला त्याच्या काळामध्ये कधी बुवा म्हणतात, कधी महाराज म्हणतात, कधी साधू समजतात, कधी संन्यासी म्हणतात, कधी बैरागी म्हणतात, वेगवेगळे स्वामी म्हणतात, अनेक पण 99.99 लोक कुठल्या ना कुठल्या देवाबरोबर एका सत्पुरुषाला मानतात. आणि ही परंपरा आहे आपली. हा महाराष्ट्र असा आहे की पंढरपूरची वारी करून आलेल्या वारकऱ्याच्या सुद्धा पायामध्ये तो पंढरीच्या विठोबाला भेटून आला म्हणून पाया पडण्याची परंपरा आहे. साक्षात मोदींना तुम्ही साधू संतांचे पाय धुताना पाहिलाय, आदित्यनाथांना पाय धुताना पाहिलाय, कुणाचे साधू संतांचे पाहिले की नाही? आपल्या देशाची ही परंपरा आहे, आपल्या देशाची ही संस्कृती आहे की सत्पुरुष, साधू, महाराज ज्यांनी काही तपश्चर्या केली आहे, ज्यांची काही आध्यात्मिक साधना आहे, ज्यांच्या संदर्भामध्ये काही ज्योतिषापासून तर ते एक आध्यात्मिक याच्यापर्यंतच्या चर्चा आहेत, काही एक वलय आहे, त्यांचे पाय धुणं नवीन नाही. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल किंवा धक्का बसेल. मी राजकीय नेत्यांशी संबंधित आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. राजकीय नेत्यांसाठी मी ब्रँडिंग, इमेज मेकिंगची कामं केली.
त्यांचं सोशल मीडिया बघितला, आता सोशल मीडिया बघतो, पूर्वी प्रिंट मीडिया पाहिला, नंतर इलेक्ट्रॉनिक पाहिला, हे तुम्हाला माहिती आहे. पण तुम्हाला माहिती नसलेली, मी फारशी वाच्यता न केलेली, ओझरता उल्लेख केव्हा तरी केलेली गोष्ट अशी आहे की मी माझ्या जीवनात किमान 8 ते 10 मोठ्या बाबा बुवा महाराज प्रवचनकार यांचं देखील मीडिया इमेज ब्रँडिंग, पब्लिक रिलेशन, कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन, इव्हेंट मॅनेजमेंट, इमेज मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये भूमिका बजावलेली आहे, जवळून बजावलेली आहे, आतून बजावलेली आहे. काही मोठमोठ्या कंपन्या असतात, तुम्हाला माहिती नाही, हे जे लाखो लोक जमून जे प्रवचनं होतात, कशावर होतात, भगवद्गीतेपासून रामायणापासून कशावर होतात, लाखो लोक जमतात. ते इव्हेंट्स अरेंज करणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या असतात, त्या आमच्यासारख्या प्रोफेशनल लोकांची अशा वेळेला मदत पण घेतात. त्यामुळे मला आतले गिमिक्स माहिती आहेत सगळे. पण त्याच्यामध्ये मी हेही बघितलेलं आहे की हे कॉमन आहे आणि याच्यामध्ये कोणीही अपद नाही. तुम्हाला अशा तऱ्हेने पाद्यपूजन करताना अमित शहाचे फोटो मी दाखवू शकतो, मोदींचे दाखवू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता हा जो माणूस आहे ना, त्याने हा गुन्हा केला की नाही याबद्दल मी बोलत नाही. त्यांनी गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा मिळाली पाहिजे, तुमच्याच इतका त्याबाबत मी आग्रही आहे. कोर्टात पुरावे आलेच पाहिजे, कोणतंही दडपण निर्माण झालंच नाही पाहिजे, सत्य उजेडात आलंच पाहिजे. आणि तो किती लोकांचा गुरु आहे, किती लोकांचा महाराज आहे, काही घेणं नाही देणं नाही. जे सत्य असेल ते पुराव्याने साबित झालं तर त्यांनी जेलमध्ये गेलं पाहिजे, शिक्षा भोगली पाहिजे. सक्त मजुरी असेल तर 7 वर्ष 10 वर्ष. आसाराम बापूला तर जन्मठेप झाली. आसाराम बापूचे 5 कोटीहून अधिक फॉलोअर्स होते, अनुयायी होते. ते त्याच्याकरता काय करायचे नाहीत. मी तर तुम्हाला असं सांगतो की भारतामध्ये आत्ता लोकप्रियता आणि ज्यांचे लक्षावधी नव्हे कोट्यावधी अनुयायी आहेत, शिष्य आहेत, अशांपैकी एखादं दुसरा अपवाद वगळता, मी मृतांची तर नावच घेत नाही, कारण त्यांच्याबद्दल बोलायला लागलो, त्यांच्या चमत्कारांबद्दल बोलायला लागलो, ते कसे मोठमोठ्या मुख्यमंत्र्यांपासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत संबंधित होते, कसे हवेतून काय काढून दाखवायचे वगैरे बोलायला लागलो. मग त्यांच्यावर नंतर आरोप कसे झाले, त्यांचे मृत्यू कसे संशयास्पद झाले वगैरे, ते तर तो वेगळा विषयाचं आग्या माशांच्या मोहळावर दगड मारल्यासारखं होईल, मी ते बोलतच नाही आहे. पण आत्ता जे तथाकथित तुम्हाला ज्यांचे टी व्हीवर कार्यक्रम दिसतात, प्रवचनं दिसतात, इव्हेंट्स दिसतात, त्यांच्यावर काय काय आरोप झालेले आहेत, फायनान्शियल फ्रॉडपासून काय काय आरोप झालेले आहेत. आपल्याला रजनीश जेलमध्ये गेले अमेरिकेतून, त्याला हकलून लावलं गेलं, तिथे काय झालं वगैरे ते सगळं माहिती आहे. पण भारतामधला इंटरनॅशनल अशा 99% लोकांवर त्या देशांमध्ये असे आरोप झाले, त्यांना तिथून निघून जावं लागलं वगैरे, ही परिस्थिती आहे. त्यांच्यावर काय काय आरोप झाले, आर्थिक पासून सगळे झाले, व्हॉट एव्हर इट इज. असे पण झाले, तसे पण झाले, याच्यावर झाले, तसे पण झाले. हा जो कोण खरात बाबा आहे त्याच्यावर झाले, तसे पण झाले. पण माझा विषय असा आहे की तुम्ही रुपाली चाकणकर यांना ठपका ठेवून आता तुम्ही महिला आयोगाचा राजीनामा द्या, हा माणूस असा आहे, त्याचे तुम्ही भक्त कसे झाला, तुम्ही त्याचं श्रावणामध्ये आणि गुरुपौर्णिमेला आणि याला त्याला कसंही एक लक्षात ठेवा, कुठलाही बाबा बुवा महाराज सत्पुरुष साधू पुरुष जोपर्यंत अशा तऱ्हेने सापडत नाही, एक्सपोज होत नाही, तोपर्यंत कसं कळणार की तो असा आहे. तुम्हाला त्या माणसाचा, माणूसच म्हणतो मी, त्याला कुठलं विशेषण लावत नाही, जो जसा अनुभव येतो तसं तुम्ही त्याच्याकडे बघणार, तुमची भूमिका त्याच्या संदर्भात ती असणार. त्याच्या आयुष्यात नंतर काय झालं, अनेकदा असं होतं की नाव घेतो ना मी, की फडणवीसांचा
कुठल्या तरी एका अट्टल मर्डरर गुन्हेगार याच्याबद्दल फोटो येतो आणि आरोप केला जातो हा तर मर्डरर आहे. फडणवीसांचा फोटो कसा? फडणवीसांकडे स्कॅनिंग सिस्टीम आहे. ते म्हणतात की ज्या दिवशी हा माझ्याबरोबर फोटोत बाजूला उभा होता त्या दिवशी त्यांनी मर्डर केलेला नव्हता, त्यावेळेला त्याच्यावर एकही केस नव्हती. आता भाजपच्या प्रवेशामध्ये केसवाले पण येतात तो भाग सोडा, पण फडणवीसांच्या बाबतीत मी ते दावा करतात की मला काय माहिती. अरे ते अंडरवर्ल्ड माफियाचे 2 सदस्य शरद पवारांच्या विमानात बसून मुंबईला आले. शरद पवारांना राजकारणाचं गुन्हेगारीकरण या विषयामध्ये ठोकताना सुधाकर नाईक नंतरचे मुख्यमंत्री ज्यांना त्यांनीच नेमलं होतं शरद पवारांनी, ते विरोधात गेले. ते म्हणाले बघा यांच्या विमानातून ते शर्मा बंधू आले जे माफिया टोळीचे सदस्य आहेत. शरद पवारांनी इन्कार करताना सांगितलं की ज्या दिवशी माझ्या विमानातून ते आले त्या दिवशी ते कुठल्याही माफियाचे सदस्य असल्याचा कोणताही पुरावा नव्हता, त्यांच्यावर कोणताही खटला नव्हता, गुन्हा देखील दाखल नव्हता. नंतर त्यांनी काय केलं याच्याशी आधी मी त्यांच्याशी संबंध ठेवले याचा संबंध नाही. आणि मान्य केलं लोकांनी, मान्य केलं की बरोबर आहे. मला काय स्वप्न पडणार की हा उद्या असं करणार आहे. अनेक वेळा अनेक नेत्यांच्या बाबतीत मी बघितलेलं आहे. माझा खूप नेत्यांशी संबंध येतो, त्यामुळे की काल त्यांच्याबरोबर असलेला माणूस दुसऱ्या दिवशी काहीतरी अरे एका आमदारांनी मर्डर केला, मध्यंतरी गोळीच घातली आणि आदल्या दिवशी तो एका फार मोठ्या राष्ट्रीय व्यक्तीच्या समारंभात बाजूला बसला होता. आता त्या व्यक्तीला काय माहिती हा उद्या गोळी घालणार आहे आणि मर्डरर होणार आहे. पण फोटो आले ना सगळीकडे की हा आदल्या दिवशी इथे होता. अरे क्षणाक्षणाला गोष्टी बदलतात, परिस्थिती बदलते, सत्यस्थिती बदलते, विशिष्ट क्षणाला विशिष्ट गोष्टींना कलाटणी मिळते. अनप्रेडिक्टेबल असतं लाईफ. साधी गोष्ट आहे की अत्यंत सज्जन, सुस्वभावी, कनवाळू, मायाळू, दयाळू असा माझा एक डॉक्टर मित्र आहे आणि कुठल्या तरी पेशंटला अर्जंटली पेशंटचा कॉल आला हॉस्पिटलला, ऑपरेशन ड्यू होतं, हा गेल्याशिवाय ते ऑपरेशन होऊ शकत नव्हतं. तो गाडी चालवत होता, कोणीतरी रस्ता क्रॉस करणाऱ्याने काहीतरी रस्ता क्रॉस केला, याच्या गाडीची धडक बसली, तो मेला, याला अटक झाली आणि याच्याबद्दल सगळं आलं. तो काय मद्य पिऊन दारू पित, आपल्याकडे कॉमन असतं ना, तो मद्य पिऊन दारू पित मद्य पिऊन गाडी चालवत होता, निष्काळजीपणे, बेफामपणे, अमुक तमुक. तो जेलमध्ये पण गेला आणि बदनाम पण झाला, त्याची प्रॅक्टिस बंद झाली, हे झालं ते झालं, माझ्या डोळ्यात देखत घडलं. ॲक्सिडेंट होता तो माणूस उडी मारून पळत सुटला, मध्ये आला. आपल्याकडे पादचाऱ्याला निर्दोषच समजायचं असतं. असं आहे ना, स्कूटर, सायकल आणि स्कूटरमध्ये स्कूटर दोषी, स्कूटर आणि मोटरमध्ये मोटर दोषी, मोटर आणि एका मालट्रकमध्ये मालट्रक दोषी, मालट्रक आणि बसमध्ये, हे असं आपल्याकडे आहे. जे मोठं ते दोषी. आणि आरोप कोणी कोणावरही काही करू शकतो, फ्रस्ट्रेशनमध्ये करू शकतात काही वेळेला. आणि काय होतं या मोठ्या माणसांच्या संदर्भात मी बघितले, त्यांच्यावर आरोप होतात ना, विशेषतः असे आरोप होतात ना, या आरोपासंदर्भात बोलत नाही, याची मला काही तपशील नाही येत माझ्याकडे. त्यामुळे हा निर्णय कोर्टात जो लागेल तो, या बाबाबद्दल बोलतच नाही मी बोलतोय रुपाली चाकणकरांबद्दल. की तुम्ही मला विचाराल की अनिलजी तुम्ही निर्णय महाराज बुवा वगैरे यांच्याकडे कोणाकोणाबरोबर जाता? मी तर माझ्या राज्यपाल मित्रांबरोबर किमान 10 महाराज आणि बुवा बाबांकडे गेलो आहे, जिथे राज्यपाल असताना त्यांनी त्यांचे पाय धुतलेले मी पाहिले. नावं नाही घेत, राज्यपालांचंही घेऊ शकत नाही मी, त्या महाराजांची नावं घेऊ शकत नाही, पण मी त्यांच्याबरोबर 10 सत्पुरुष तथाकथित देशातले, महाराष्ट्रातले त्यातले काही, त्यांची पाय धुताना मी राज्यपालांना पाहिले, पंतप्रधानांनी धुताना पाहिलं आहे, राष्ट्रपतींनी धुतलेले आहेत. असं काही नाही. पाद्यपूजा हा नवविधा भक्तीमध्ये आणि पूजांच्या विविध पूजा अर्चनेच्या आपल्याकडे ज्या प्रथा आहेत त्याच्यामध्ये या अरे साध्या याच्यामध्ये आपण पूजा करतो, तो पाद प्रक्षालन वगैरे, सत्यनारायणाच्या पूजेत पण ते करतो की नाही, आहे की नाही. त्यामुळे बरं, त्यांना काय माहिती की उद्या याच्या जीवनात काय होणार आहे. तो न्यूमरोलॉजिस्ट होता का? होता.
बरं आज काय आत्ता घडलं नाही आणि लगेच त्याला तुम्ही सगळे शब्द लावताय. ठीक आहे, मला काय आक्षेप नाही घ्यायचा त्याच्याबद्दल, लावा, जरूर लावा. त्याला भोंदू म्हणा, त्याला काय म्हणायचं ते म्हणा. त्याला जेलमध्ये टाकला, गुड, शिक्षा भोगली पाहिजे. जर त्यांनी गुन्हा केला असेल तर सिद्ध झालं कोर्टात, त्यांनी भोगलंच पाहिजे. आता त्याची बदनामी होते, ठीक आहे, काहीतरी घडलं आहे, काहीतरी व्हिडिओ आहेत. आता त्या 56 व्हिडिओमध्ये आणखीन एक गौप्यस्फोट आहे माझ्याकडे, की त्याच्या मोबाईलमध्ये एकूण 56 व्हिडिओ आहेत, पण ते 56 सेक्सचे आहेत याचा कुठलाही पुरावा नाही आहे. पोलिसांनी एवढं सांगितलं की त्यांच्या ह्याच्यामध्ये बरेच व्हिडिओ आहेत, साधारणतः काहीतरी 56 आहेत. आता ते स्क्रुटिनीमध्ये जातील, फॉरेन्सिक लॅबला जातील, त्याची तपासणी होईल, मग ते सेक्सचे आहेत का कसले आहेत का जनरल भाविक आले, हे आले. अरे त्या 56मध्ये मंत्र्यांचे पण असतील ना आलेल्या अनेक, असेच फोटो आहेत असं. कुणी कुणी कशावरून तो आरोप करणार तुम्ही? त्याचे व्हिडिओ आहेत नुसते, पण म्हणजे ते काय सेक्सचे आहेत असं नाही आहे. पण तुम्हाला त्याचं समर्थनच नाही करायचं, तो मरेल त्याच्या कर्माने. जर त्या दिवशीपर्यंत तो माणूस रुपाली चाकणकरांशी व्यवस्थित, आणि तुम्ही बघा सिच्युएशन बघा, जे फोटो आहे ना तो पाद्यपूजेचा जो दाखवून 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 रुपाली चाकणकरांना बदनाम करतायत, त्या फोटोची वैशिष्ट्य लक्षात आली का तुमच्या? तो फोटो संशयास्पद आहे का, लज्जास्पद आहे का, करुणास्पद आहे का, हास्यास्पद आहे का, लाजीरवाणा आहे का, केविलवाणा आहे का, तो आक्षेपार्ह आहे का? नाही आहे. त्या माणसाची बायको बाजूला बसलेली आहे, त्याची बायको बाजूला बसलेली आहे. रुपाली चाकणकरांचे मिस्टर, यजमान, हजबंड, नवरा, पती, तो इथे बसलेला आहे आणि ते दोघंही मिळून त्यांची पाद्यपूजा करतायत. आता ही पाद्यपूजा ही वंदनीय, प्रार्थनीय, आदरणीय मानलेल्या वडीलधाऱ्या किंवा ज्योतिषी किंवा आता ते आकडेशास्त्रज्ञ आहेत किंवा थोडंसं आध्यात्मिक साधना वगैरे आहे, त्यांची करणं ही परंपरा आहे आपल्याकडे. त्यांना महाराज मानत असतील, त्यांना सत्पुरुष मानत असतील. आता या सत्पुरुषाचं का पुरुषात रूपांतर झालं, ते का झालं आणि ते कसं झालं, केव्हा झालं, ते खरं आहे खोटं आहे वगैरे त्यानंतरच्या गोष्टी. पण त्यांनी ज्या वेळेला त्यांचे पादप्रक्षालन केलं त्यावेळेला तो काही सिद्ध झालेला नव्हता असं काही, आणि ते सहकुटुंब प्रकरण होतं, त्याचीही बायको तिथे होती. त्यामुळे एका आपण खलनायकाचे पाय धुतोय ही भावना नव्हती. एका आध्यात्मिक माणसाचे पाय आपण पूजा करतो, त्या पद्धतीने करतो, या पद्धतीने त्या करत होत्या. आणि त्याचा महिला आयोगाच्या त्यांच्या न्यायाशी, त्या देत असलेल्या न्यायाशी, भूमिकेशी काय संबंध आहे? तिथे त्या त्यांचं काम व्यवस्थित करतात की नाही हे महत्त्वाचं, तिथे त्या न्याय देतात की नाही हे महत्त्वाचं. आपण फार तर असं म्हणू शकतो की एकतर तो जसा होता तसा राहिला नाही, बहकला, त्यामुळे या प्रकारचा एक दुर्दैवी प्रकार घडला. दुर्दैवी त्या महिलेच्या दृष्टीने, जर तिच्या दृष्टीने घडला असेल आणि आरोप खोटा नसेल तर तिच्या दृष्टीने दुर्दैवी, की असा अनुभव तिला आला, ती विश्वासाने गेली होती, तिला असा अनुभव आला. चुकीचं आहे, कुणाही स्त्रीच्या संदर्भात चुकीचं आहे, निषेधार्ह आहे, आक्षेपार्ह आहे, शिक्षाच झाली पाहिजे. पण रुपाली चाकणकरांचा काय दोष आहे? एकनाथ शिंदे पण गेले होते ना तिथे. माणसं सांगतात की गावामध्ये सत्पुरुष आहेत, एक आध्यात्मिक साधना करतात, ज्योतिषी आहेत, न्युमरोलॉजिस्ट आहेत, 17 वर्ष त्याचं मंदिर आहे तिथे, लाखो लोक येऊन गेलेत आतापर्यंत, पाया पडून गेलेत. त्यामुळे आणि रुपालीताईंनी केवळ याच महाराजाचे पायाचं हे केलं असेल पूजा असं नाही. त्या भावूक आहेत, त्या धार्मिक आहेत, त्या आध्यात्मिक आहेत, त्या श्रद्धाळू आहेत. त्यांनी जेव्हा जेव्हा ज्या ज्या मंदिरात गेल्या असतील तिथे त्या त्या मंदिराच्या प्रथेप्रमाणे, परंपरेप्रमाणे पूजा केलीच आहे, माझी माहिती आहे, केलीच आहे. तसंच ज्या ज्या सत्पुरुषांकडे आत्ता काय ना, मी नाव घेऊ शकतोय, मला माहिती आहे महाराष्ट्रातले किमान 4 ते 5 सत्पुरुष म्हणून ओळखले जाणारे मला माणसं माहिती आहेत की ज्यांचे फॉलोअर्स लाखोमध्ये आहेत, म्हणजे एकांचे तर करोडच्या आसपास असतील, आणि महाराष्ट्रात तेच आहेत आणि मराठीच आहेत. त्यांचं पण अशा तऱ्हेची पूजा मोठमोठ्या लोकांनी केलेली मी पाहिलेली आहे. ही प्रथा आहे.
त्यामुळे रुपाली चाकणकरांच्या महिला आयोगाचा आणि याचा काही संबंध नाही. रुपाली चाकणकरांच्या संदर्भामध्ये उलट तुम्ही असं म्हणू शकता की रुपाली चाकणकरांच्या श्रद्धेला, भावनेला, त्यांच्या आदरभावाला तो माणूस पात्र ठरला नाही तोपर्यंत त्याचं रूप त्यांना एक्सपोज झालंच नव्हतं. कुणाला नव्हतं ना जगात. एकनाथ शिंदे पण गेले होते, दीपक केसरकर गेले होते, राधाकृष्ण विखे पाटील गेले होते. अहो शेकडो हजारो महाराष्ट्रामधले किती नट नट्या, अभिनेते अभिनेत्री, उद्योगपती, लोकप्रतिनिधी, तुम्ही त्यांच्याकडे आलेल्या माणसांची यादी पाहिली तर तुम्हाला 2-5 हजार नावं सापडतील की जे VIP कॅटेगरीत आहेत. तर सगळ्यांना तुम्ही दोषी ठरणार. आम्हाला काय माहिती की तो असा आहे किंवा त्याने असं काही केलं किंवा जेव्हा केलं तेव्हा केलं. तोपर्यंत त्याची जी प्रतिमा आहे ती काय अशी नव्हती. त्यामुळे ज्या प्रतिमेचे पाद्यपूजन त्यांनी केलं ती प्रतिमा त्यावेळेला डागाळलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक आता जर जाऊन त्याच्यावरचा खटला चालू आहे, जाऊन त्यांनी जर त्याचे पाय धुतले तर आक्षेपार्ह आहे. कारण अरे त्याच्यावर खटला आहे, तो जेलमध्ये जाऊन आला आहे, मग तुम्ही त्याचं हे करता असं म्हणू शकता तुम्ही, मग दोष देऊ शकता. पण तसं ते करणार नाही. आता मंदिराचं विश्वस्त होणं, अरे काय, आता मी तर किती छोटा माणूस आहे, मला किती लोक म्हणतात तुम्ही आमच्या अमुक एका संस्थेत विश्वस्त, मंदिरात विश्वस्त, असं मलाही म्हणतात. असं मी होत नाही, कारण मला दैनंदिन तुमच्या याच्यात लक्ष घालता नाही. उद्या तुम्ही काही फ्रॉड केलं, कोणी निस्तरायचा, मी सावधपणे करत नाही. पण असं विचारतात मोठ्या माणसांना. मोठी माणसं एक मान असतो, सहभाग असतो. चला 4 आपल्या गोष्टी चांगल्या होत असतील, महिलांकरता करतायत, गरिबांकरता करतायत, अन्नछत्र चालवत आहे, शिक्षण छत्र करूया आपण मदत, असं म्हणू शकतात. विश्वस्त होणं काही पाप नाही, गुन्हा नाही. आता तर यानंतर काही केलं तर ठीक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सुनेत्रादेवी पवारांना पण मी सांगेन की या इन्सिडेंटचा संदर्भ घेऊन तुम्ही रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून काढू नका. फडणवीसांनाही सांगेन, एकनाथ शिंदेनाही सांगेन. हे तर मी एकनाथजींना तर पर्सनली सांगेन की तुम्ही जाऊन पाया पडून आलात. त्याच्या विखे पाटील आले, मग हे पण आले होते, केसरकर आले, 1000 लोक गेले तुमचे. त्यांना शिक्षा देण्याची काही गरज नाही याचं, कारण त्यांनी जे केलं त्यावेळेला तो माणूस तसा आहे हे सिद्ध झालेलं नव्हतं. एक सत्पुरुष म्हणून त्याची ख्याती होती, कीर्ती होती. आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे की एखाद्या माणसाबद्दल आदरभाव व्यक्त करण्याकरता येता जाता आपण पाया पण पडतो. पुलं तर असं म्हणाले होते की ज्यांच्या पाया पडावं असे पायच मिळत नाही, ती खंत होती त्यांना. पण असे जर पाय असतील तर त्यांच्या पाया पडतात लोक. माझ्या ओळखीत तर सगळ्याच नेत्यांच्या पाया पडताना, अरे तो विषयच मी घेत नाही, वेगळं वादाला मला वळण नाही लावायला पाहिजे. पण ठाण्यामध्ये तर 99.99% लोक इथल्या नेत्यांच्या पाया पडण्याचे परंपरेतलेच आहेत, होते की नाही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर निर्दोष आहेत असं माझं मत आहे. त्यांची काही चूक नाही, उलट त्यांची वंचना झाली, त्यांची फसवणूक झाली, प्रतारणा झाली. त्यांनी जी श्रद्धा ठेवली त्या श्रद्धेला तो माणूस पात्र ठरला नाही, त्याचा गुन्हा आहे, रुपाली चाकणकरांचा गुन्हा नाही. त्या भावुकतेने त्यांच्या चेहऱ्यावर जर तुम्ही पाहिलं तर सात्विक भाव आहे, एक श्रद्धा आहे, एक भक्ती आहे, एक आदर आहे. त्या सद्भावनांचा, सदिच्छांचा, आणि सदिच्छा म्हणून त्या ट्रस्टवर पण गेल्या, उलट अपमान झाला. त्यामुळे त्यांना वाईट वाटत असेल, त्या दुःखी असतील, त्या कष्टी असतील, त्या खंतावल्या असतील. त्यांना असं वाटलं असेल, अरे मी किती पवित्र भावनेने आणि एक सत्पुरुष म्हणून या माणसाकडे पाहिलं, हे काय बरं झालं असेल, हे का झालं असेल. कोर्टात होईल काही गोष्टी सिद्ध, दोष निर्दोष निकाल तो कोर्टात घेईल. तोपर्यंत आरोपी हा ठपका तर त्यांच्यावर आहे, हे आपल्याला कबूल करावं लागेल. पण माझ्या अदालतमध्ये, मेरी अदालत में रुपाली चाकणकर निर्दोष आहेत. उलट त्यांनीच त्यांची फसवणूक झाली असं जर म्हटलं तर ते स्वाभाविक ठरेल, योग्य ठरेल, उचित ठरेल, न्यायोचित ठरेल. आणि तसंच घडलं आहे असं मी म्हणेन. धन्यवाद.